मुंबईतील एसटी कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जून 2025 पासून 46% त्याऐवजी 53% महागाई भत्ता अदा करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। तसंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास 9 ऐवजी 12 महिन्यांसाठी देण्याचा निर्णय देखील उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलाय। कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय 1 कोटी रुपयांचं अपघाती विमा कवच लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर स्वच्छतागृह विश्राम कक्ष यांच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य दिलं पाहिजे। एसटीच्या माध्यमातून कार्गो सेवा सुरू करण्यावर भर देण्याचं आवाहन देखील उपमुख्यमंत्र्यांनी केलंय। अमरावतीच्या मेळघाटमधील 11 गावात आजही वीज टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर मोठी गर्दी उसळून आली आहे। घोटभर पाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आणि यावेळी पाणी पुरवठा योजनेचं काम अर्धवट झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला। अपघातग्रस्त टँकरमधून केमिकल खुलेआम दुसऱ्या टँकरमध्ये भरलं जात असताना धुराचे लोळ पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तर हे करताना योग्य खबरदारी घेतली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। पुणे शहरातील प्रवाशांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी पीएमपीनं आपली पीएमपी मोबाईल ॲप 4 महिन्यांपूर्वी सुरू केलं होतं। सुरुवातीला ॲप डाउनलोड करण्याचं प्रमाण कमी होतं, मात्र आता या मोबाईल ॲपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 15 लाख पुणेकर प्रवाशांनी हे ॲप डाउनलोड केलंय। दहशतवाद सीमा ओलांडून पसरलेला आहे आणि भारतानं सुरू केलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमेत आता जगभरातील सर्व देशांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे, असं सडेतोड मत भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं। लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेला संबोधित करताना खासदार शिंदे यांनी दहशतवाद विरोधातील भारताच्या भूमिका परखडपणे मांडल्या। पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर इथल्या शेतकऱ्यांना एकेरी 10 कोटींचा मोबदला मिळावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे। यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। यावर्षीच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी बी बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात गुंतलेला आहे आणि काही प्रमाणात पाऊस झाल्यानं नांगरणीच्या कामाला वेग आलाय। मात्र यावर्षी मागील वर्षीपेक्षा बियाण्यांच्या किमतींमध्ये 10% वाढ झाल्यानं शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं 4 वर्षांचा पदवी ऑनर्स कोर्स यंदा सुरू होत असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे यांनी केलेली आहे। तर या विद्यार्थ्यांना 2 सेमेस्टर प्रत्यक्ष नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळणार असून त्यांना छात्रवृत्ती देखील देण्यात येणार आहे। धाराशिव तुळजाभवानीच्या मंदिरात आता पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधूच्या मोतीचूर लाडूचा प्रसाद दिला जाणार आहे। तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाप्रमाणेच आई तुळजाभवानी मंदिरात हा लाडूचा प्रसाद दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्ती किरण पूजा यांनी दिली आहे। जळगावच्या ग्रामीण भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली। ग्रामीण भागातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला। वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, मात्र गेल्या आठवड्याभरात तुरीच्या दरात क्विंटल मागे 300 रुपयांची घसरण झाली आहे। जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीचा दर थेट 6600 रुपयांपर्यंत घसरलाय। यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचं वातावरण आहे। गेटवे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेटी ते नवी मुंबई विमानतळादरम्यान वॉटर टॅक्सी सुरू होत असल्यानं मुंबईकरांचा प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे। राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात। या वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल। नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर आरोपीनं बंदूक रोखली। यावेळी पोलिसांनी देखील गोळीबार करत आरोपीला अटक केली आहे। या आरोपीवर 9 गुन्हे दाखल आहेत। अकोला बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधींवरून आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी यांनी निशाणा साधला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरेंडर केलं। मात्र 1971च्या युद्धावेळी इंदिरा गांधी अमेरिकेसमोर डगमगल्या नाहीत असंही राहुल गांधी म्हटले। कुठे इंदिरा गांधी आणि कुठे नरेंद्र मोदी अशा शब्दात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे। भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला फोनवरून माहिती दिली आणि त्यामुळेच भारताची विमानं त्यांनी पाडली असतील असा गंभीर आरोप प्रणिती शिंदे यांनी केला।
राष्ट्रवादीच्या सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेतून महेंद्र थोरवे आणि दळवींवर पलटवार केला। सुनील तटकरे यांचं नाव घेतल्याशिवाय थोरवेंचं राजकारण चालत नाही। आमदार थोरवे म्हणजे रायगडचा वाल्मिक कराड अशा शब्दात घारेंनी थोरवेंवर निशाणा साधलाय। जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर असणारे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकसानग्रस्त टोमॅटो शेताची पाहणी केली। टोमॅटोचा लवकरच पीक विम्यामध्ये समावेश केला जाईल आणि नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करून दिलासा दिला जाईल असं विधान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलंय। पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली। अजित पवार आणि शरद पवारांचा एकत्र फोटो लावत पुणे महानगरपालिका आपल्याकडे पाहिजे असेल तर दोन्ही पवार एकत्र हवेत अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। विरोधकांची टीका मी स्वीकारत नाही, त्यांची टीका त्यांनाच परत असं म्हणत रुपाली चाकणकरांनी सुषमा अंधारे यांच्या टीकेला प्रत्यक्ष प्रत्युत्तर देणं टाळलं आणि वैष्णवी प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे, त्यामुळे आपण पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे। टीकाकार केवळ प्रसिद्धीसाठी टीका करत आहेत असंही चाकणकर म्हटलंय। राज्य महिला आयोगातील रिक्त पदं भरण्यात येतील, त्याचबरोबर महिलांबाबतच्या विषयावर विभागीय बैठका घेण्यात येतील असं नीलम गोऱ्हे म्हटल्यात। तर विरोधी पक्षांनी महिला अत्याचाराविरोधी कधी काम करावं आणि काहींना आरोपांचं भांडवल करायचंय, त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही असं देखील गोऱ्हे म्हटल्यात। जळगावच्या यावल तालुक्यातील डोंगर कठोरा इथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये पंचायत समितीच्या घरकुल विभागाचे अधिकारी गैरहजर असल्यानं आमदार अमोल जावळे यांनी नाराजी व्यक्त केली। गोपीनाथ गडावर महाप्रसादाची पंगत होती आणि यावेळी गोपीनाथ गडावर भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंक्तीमध्ये बसून जेवणाचा आनंद घेतला। जालन्यातील घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनुदानामध्ये 18 कोटींचा अपहार झाल्याचं समोर आलंय। जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत त्रिसदस्यीय समिती नेमली होती। या समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाला असून सुनावणीला हजर न राहिलेल्या 25 तलाठ्यांवर कारवाई होणार आहे। भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसतोय। आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या भारतात सक्रिय रुग्णांची संख्या 4000हून जास्त आहे, तर सर्वात जास्त रुग्ण हे केरळमध्ये आढळून आले। राज्यात 59 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, त्यातील 20 रुग्ण हे मुंबईतले आहेत। सध्या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं दिसली तरी आरोग्य विभागानं योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं। विशाळगडावर बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे। येत्या 7 आणि 8 जून रोजी नियम अटींचं पालन करून कुर्बानी देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे विशाळगडावर जाणाऱ्या सर्वच भक्तांना अशी कुर्बानी देता येणार आहे। यंदा महाराष्ट्रात मान्सूननं नेहमीपेक्षा 12 दिवस आधी म्हणजेच 25 मे रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला। अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला, मात्र हवामानानं पुन्हा पलटी मारली। राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झालाय, परिणामी तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवू लागलाय। हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात दाखल झाले। पोलीस सुनीताला अटक करून कारगिलला घेऊन जाणार आहेत, तिथे तिच्या हेरगिरीच्या संशयावरून चौकशी करण्यात येणार आहे। ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारताला 48 तासात शरणागती पत्करण्यात प्रवृत्त करू असा इशारा दिला होता, मात्र भारतीय लष्करानं केवळ 8 तासात पाकिस्तानच्या कारवाया उधळून लावल्यात, अशी स्पष्टोक्ती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी केली। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या हवाई दलाला चांगलाच दणका दिलाय। विश्लेषणानुसार भारतानं पाकिस्तान हवाई दलाची 6 लढाऊ विमानं, 2 उच्च मूल्यांची विमानं, 10हून अधिक UCAV अशी अनेक क्रूझ क्षेपणास्त्र नष्ट केली। पावसाळा सुरू व्हायच्या आधीच कोकण रेल्वे प्रशासनानं मुसळधार पावसात उद्भवणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे। मार्गावरील संवेदनशील मार्गावर 24 तास गस्त घालण्यासाठी 636 प्रशिक्षित कर्मचारी तैनात केले, तसंच यंदाच्या भौगोलिक कामांकरता 34 कोटी रुपये खर्च केले। आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या घडामोडींमुळे देशांतर्गत आणि स्थानिक सराफा बाजारपेठांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। त्याचाच फटका सोन्यासह चांदीच्या किमतींवर होताना दिसतोय। सोन्याचे दर हे 3 दिवसात 1600 रुपयांनी तर चांदीचे दर 2000 वधारलेले आहेत। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकर प्राप्त इमारतींच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणातील 96 अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना महिन्याला भाडं दिलं जाणार आहे। रहिवाशांनी त्यांच्या स्तरावर वास्तव्याची पर्यायी व्यवस्था केल्यास मंडळामार्फत दरमहा 20,000 रुपये भाडे अदा करण्याचा निर्णय म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी नुकताच जाहीर केलाय।